हाय हॅलो नमस्कार. मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. तर आज आहे संक्रांत, मकर संक्रांत आहे आणि नवीन वर्षातला हा पहिला सण आहे. तर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर हे वर्ष आपलं खूप छान जाऊ दे. सर्वांनी एकमेकांशी गोड बोला, भांडणं करू नका, वाद घालू नका, एकमेकांशी अबोला धरू नका. जे काय असेल ते यावर्षी आजच मिटून टाका. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि विचार चालू आहे की इथे लेडीजला बोलूया, 4-5 लेडीज आल्यानंतर. कारण की सकाळी पण भाभी त्यांनी तिळाची जी बर्फी आहे ती देऊन गेले आहेत. तर इथे असं मला वाटत नाही की इथं घरी बोलवत असतील हळदी कुंकू करण्यासाठी. पण मी त्यांना आता वरती गेल्यानंतर बोलवते त्यांना घरी, या चहा पाणी वगैरे होईल. आणि हेच सण असतात की एकमेकांसोबत आपण एन्जॉय करत असतो, घरी बोलवत असतो. इतर वेळेस कसं सगळे कामामध्ये असतात, मग रोज कोण बोलवणार या चहा प्यायला किंवा हे करा. या सणाच्या निमित्तानेच आपण एकमेकांसंग चर्चा करत असतो, संवाद होत असतात. मग त्यामुळे त्यांना म्हटलं आता बोलूया आपण नंतर, माझं सर्व कामं उरकल्यानंतर. आणि त्यानंतर मग मला बाहेर जायचं आहे, त्याआधीच मी बोलवणार आहे, जेणेकरून मला पण उशीर व्हायला नको. चला आता मी माझी काम उरकून घेते आणि मग नंतर बोलते. तर 4-5 जणी आल्या होत्या. मग त्यांना हळदी कुंकुम चहा वगैरे दिला, त्यानंतर तिळगुळ दिलं. आणि ह्या निमित्ताने आज मंगळवार पण आहे, संक्रांत आहे आणि हळदी कुंकू पण होऊन जाईल आणि चहा पाणी पण होऊन जाईल. तर चहासाठी त्यांना बोलवलं होतं, तर ते झालं आहे. आता त्या गेल्या सगळ्या आणि आता मी चालले बाहेर, कारण की हिकाचं जे सेकंड इयरचं जे काही वॅक्सिनेशन आहे ते द्यायचं बाकी आहे. तर त्यासाठी तिकडे जायचं आहे काली पिल्लोडला. तर तिथे केंद्र आहे, अंगणवाडी आहे इथे, पण अंगणवाडीमध्ये शक्यतो देत नाही. तर तिकडे जा असं सल्ला दिलेला आहे त्यांनी. मग तिकडे चालले आहे, आता पायी जाणार आहे. जवळच आहे इथून, तरी तुम्हाला दाखवेल आता कुठपर्यंत आहे ते. आणि हिकाचे बाबा काही येणार नाही, मशीन चालू असल्यामुळे. ते बोलले की तू जाऊन बघ आता, मला एवढं टाईम मिळणार नाही आहे. तर ठीक आहे म्हटलं मी जाते. आता तिला रेडी केलेलं आहे, पटकन आम्ही जाऊन येतो. वाजले आता दुपारचे खरं 12:15 वाजलेले आहे. किती वेळ लागतो माहीत नाही, पण चला आता निघतो. आता आवरलेलं आहे सगळं, पटकन जाऊन येतो. तर आम्ही चाललो आहोत. इकडे आता डांबर टाकलेले रस्त्यावर आणि रस्त्याचं काम चालू केलं आहे वाटतं. खूप दिवस झाले खड्डे होते इथे ह्या रोडला. पाव चाललो आहोत आम्ही. आणि त्यात आता इहूची झोपण्याची वेळ झालेली आहे. इकडे चल, त्यामुळे ना जरा किरकिर करते. तर बघूया आता. मला वाटतं गर्दी तर असेल, तिथे गेल्यावर समजेल किती गर्दी किती नाही. तर इथे आले होते, पण काय झालं की आज सुट्टी आहे संक्रांतची. तर ते ज्या ताई आहेत ना त्यांना विचारलं का आज का सुट्टी आहे. तर संक्रांतची सुट्टी दिली म्हटले ह्या वर्षी, आणि उद्या आहे टीकाकरण. ठीक आहे, पण एक क्वेश्चन त्यांना विचारलं की 2 वर्षाचे जे आहे ते भेटेल का इथे. तर नाही म्हटले, इथे नाही भेटणार, तर जी तुम्हाला प्रायव्हेटमध्ये घ्यावं लागणार आहे. तर ठीक आहे, इकडे हात पकड माझा, चल हो. तर आम्ही आता रिटर्न घरी चाललो आहोत. आता काय म्हणायचं यार. ठीक आहे, चला आता बघूया. प्रायव्हेटमध्ये आता घेऊ, एक दिवस सुट्टी असेल त्या दिवशी. ना वेळ तर झालेला आहे तिच्या झोपेचा, त्यामुळे तिला तर झोपवणार आहे, खाऊ पिऊ घालते. उद्या कर आहे, संक्रांतीचा दुसरा दिवस तो असतो कर दिन. तर या करीच्या दिवशी आपण काय करतो, बोरनान करतो लहान मुलांचं. आणि 5 वर्षापर्यंत करायचं असतं, हो की नाही. तर त्यासाठी माझी तयारी चालू आहे. मी कार्डशीट पेपर वगैरे आणलेला आहे आणि ते मला पतंग वगैरे बनवायचे असे घरीच, विकत नाही आणणार मी, काही खूप पैसे जातील. एक पतंग घ्यायचं म्हटलं तरी छोटे छोटे आकाराचे डेकोरेटिव्ह पतंग जरी घ्यायचे झाले तरी खूप पैसे लागतील. त्यासाठी म्हटलं आपलं कार्डशीट पेपर आणून घरीच बनवते. आता ते कट करून वगैरे घेणार आहे, ती झोपलेली आहे तोपर्यंत. काही कार्डशीट पेपर आणि घोटीव पेपर आणले. तर कार्डशीट पेपरचे एकसारखे चौकोनी आकार कट करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही कट करून घेतलेले आहेत. आणि शेपटीसाठी त्रिकोणी आकार म्हणून जे राहिलेले पेपर होते त्यातून मी
त्रिकोणी आकार कट करून घेतलेत. आता यांपासून ना अशी पतंग तयार करून घ्यायची आहे. मकर संक्रांती आणि पतंग यांचा दोघांचा काय संबंध असेल तुम्हाला माहिती आहे का? तर बघा, सुवासिनी या दिवसांमध्ये हळदी कुंकवाचे आयोजन करतात हे तर समजले, पण लहान मुलांचे काय? तर मंडळी ही मुले तल्लीन असतात आपल्या मोठ्या भावांबरोबर, मित्रमंडळींबरोबर, वडीलधाऱ्या माणसांसोबत पतंग उडवण्यात. भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केला जातो. पतंग बनवण्याचे देखील शिकवण्यात येते. या पतंग उडवण्याचे सायंटिफिक रिझन पाहिल्यास असे लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सूर्याच्या सानिध्यात वेळ घालवण्याकरता पतंगीपेक्षा चांगले कारण कोणतेही असू शकत नाही आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी. पतंग उडवण्याची खरी मजा व उत्सव पाहण्याकरता गुजरातला भेट द्यावी. तेथे लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडताना दिसतात. माझी तर खूप इच्छा आहे की गुजरातला जाऊन हा पतंग महोत्सव पाहण्याची. तुमच्यापैकी कोणी कोणी पाहिलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी अशा छोट्या कार्डशीट पेपरच्या पतंगी बनवल्या आहेत. तर इकडे 5-6 पतंगी झालेल्या आहेत रेडी होऊन तुम्हाला दाखवते. तर हे पहा. तर आता काय करणार आहे मी, ह्या सगळ्या पतंगी आहेत त्या बनवून घेते. यापेक्षा पण छोट्या पण बनवायच्या आहेत साईडनी लावण्यासाठी. आता ह्या ज्या मोठ्या पतंगी आहेत ना, तर त्याच्या शेजारी किंवा मध्ये गॅप राहील ना, तिथे छोट्या पतंग्या लावणार आहेत. तर आता ह्या पतंगीला डोळे दिसावे म्हणून मी ह्या छोटे गोल पण तयार करून घेतले आणि ते इथे चिटकवलेले आहेत. चला आता ह्या बाकीच्या आहेत ते पटकन करून घेते. तर माझे पतंगी बनवून झालेले आहेत आणि बोरणाचं जे नाव आहे तेही रेडी केलेलं आहे, घरीच बनवलं आहे. तर हे असं कार्डशीट पेपरवर नाव टाकलेलं आहे आणि छोटंसं आपलं आणि थोडंसं आपलं डेकोरेशन केलेलं आहे आणि छोटे लिटल अशा पतंगी बनवल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा इथे क्यूट जे शिल्लक राहिलं होतं ना, ह्या मोठ्या पतंगी पैकी जे काही तुकडे शिल्लक राहिलेले होते तर त्यांच्यापासून या छोट्या लिटल अशा पतंगी बनवलेल्या आहेत मी. तर हे भरपूर पतंगी बनवल्या आहेत या टाईपमध्ये. क्यूट आहे. त्याच्यावर मी डोळे वगैरे काढलेले आहेत. आता तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील, पण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आता मी सर्व आवरून ठेवते आणि हे पण व्यवस्थित ठेवून देते. इहू छान झोपली आज खरंच. आणि कारण की ना तिला पायी तिथं जिथे व्हॅक्सिनेशन द्यायचं होतं तिथे पायी नेलं आणि पायी आणलं, त्यामुळे चांगली दमलेली आहे. त्यामुळे ती छान झोपली आहे. त्यासाठी आता मला जायचं आहे किचनमध्ये. चला हे सर्व आवरून घेते आणि मग त्याची तयारी करते. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणण्याची संधी केवळ या सणालाच मिळते बरं का. तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज फक्त तिळगुळ पूर्ण करू शकतात. याच मुख्य कारणांमुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. आता इथे मी शेंगदाणे घेतले आहेत, गूळ घेतला आहे, तूप आहे, तीळ घेतलेला आहे आणि आता मला बनवायची आहे तिळगुळाची वडी. तर गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये तूप गरम केलं आणि त्यामध्ये गूळ आता चांगला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत एक तार येत नाही तोपर्यंत तो चांगला परतून घ्यायचा आहे आणि ते चेक करण्यासाठी आपण पाण्यामध्ये टेस्ट करून पाहणार आहोत. तर मी डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर आता मी चेक करून पाहते की तार आहे की नाही, किंवा त्याची गोळी बनली पाहिजे, पाण्यामध्ये थोडी कडक झाली पाहिजे. तर मग तो गूळ चांगला परतला गेला आहे असं आपण म्हणू शकतो. हा गूळ चांगला परतला आहे. आता यामध्ये मी तीळ बारीक केलेले होते ते टाकते आणि अख्खे तीळ आहे तेही त्यामध्ये ॲड करणार आहे. अख्खे तीळ टाकल्यामुळे काय होते की थोडी क्रंची पण जाणवते. आणि त्यानंतर मी ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट, जो की मी आधी बारीक करून घेतला होता तो ॲड करणार आहे. तर पटापट आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे मिश्रण जेवढं पटकन तुम्ही मिक्स कराल ना तेवढं ते घट्ट होत जातं. स्लो गॅसवर आपल्याला हे पटापट मिक्स करायचं आहे. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका ताटाला ज्याच्यात तुम्ही वड्या करणार आहेत त्या भांड्याला तुम्ही तूप लावून घ्यायचं आहे. ते चांगलं ग्रीस केल्यानंतर गरम हे मिश्रण त्यामध्ये ओतायचं आहे
गरम गरम हे मिश्रण असतानाच ह्या वड्या होतात आणि ताटामध्ये पसरवता येतात. त्यामुळे काय करायचं, काळजी घ्या, हाताला चटके बसणार नाही याची काळजी घेऊन आपण ते ताटामध्ये मिश्रण पसरवायचं आहे. तर ही बघा आपली वडी रेडी झालेली आहे आणि त्याबरोबरच मी एक छोटासा लाडूसुद्धा करून पाहिला की होतो की नाही. तर यस, तीळ गुळ आणि शेंगदाण्याची वडी रेडी झालेली आहे. आता हे खाण्यासाठी रेडी आहे आणि हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होती की नाही म्हणून शक्यता कमी होती, पण यस झालेली आहे. अजून थोडी गार झाली ना मग ते सेटल होईल, तोपर्यंत खाणार नाही आहे, पण इहूनही खायला घेतलेली आहे. तिला दिलेली इथून काढून धुवून चला आता हे साईडला ठेवते आणि मला आता आवडायचं आहे, बाहेर जायचं आहे. तर सागरमध्ये ना मेला आहे तर तिकडे जायचं आहे आणि संक्रांतीला इथे दरवर्षी असतोच. मागच्या वेळेससुद्धा मी गेले होते, तो व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे, नक्की पहा. मकर संक्रांत आहे तर आम्ही एकमेकांना खरं विश केलंच नाही, शुभेच्छा दिल्याच नाही, तर आत्ता संध्याकाळी शुभेच्छा देतोय. तर जस्ट ते आले आहेत आणि हातपाय तोंड धुवून आता रेडी झालो आहे. जसं मी तुम्हाला बोलले होते की आम्ही जाणार आहे मेल्यामध्ये, तर आता जेवण वगैरे करून जाणार आहोत. चला एकमेकांना शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हॅपी मकर संक्रांत. आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पाठीमागे तुम्ही पाहत असताना युतीचं तिचं खेळतोय, त्यामुळे ते आमच्यामध्ये नाही आहे. चला आता जेवण करतो. तर आम्ही आलो आहोत मेल्यामध्ये. इकडे आहे, इकडे समोर मेला. तर हे आहे सागर आणि ते पोलीस चौकी आहे. जरूर खाइए उज्जैन की फेमस मटका कुल्फी। आप व्रत हो या उपवास, आप खा सकते हैं उज्जैन की फेमस मटका कुल्फी। आइए उज्जैन की फेमस मटका कुल्फी का ओरिजिनल स्टॉल एक ही हार्दिक स्वागत करती है, अभिनंदन करती है। आइए हमारे स्टॉल पर आइए, पधारिए और खाइए स्वादिष्ट दूध मावे से भरपूर केसर पिस्ता इलायची युक्त आम्ही घरी आलो आहोत आणि
इहोनी खूप मज्जा केलेली आहे. काय काय खेळलं ग तू? काय काय खेळलेस? आणि सगळ्या पाळण्यांमध्ये बसली, थोडं थोडं करून छोट्या छोट्या लहान मुलांच्या पाळण्यांमध्ये. परत मिकी माऊसचा आहे त्याच्यामध्ये चढत होती. आणि काम आणले आहे डॉगी, बुबू आणला इकडे, हे ना. आणि हे बघा कशी करते बुबू. याची हवा गेली ना तर खाली बसून जाईल सगळं. त्यानंतर आणले आहे ही एक वस्तू, तलवार, लाईटीची तलवार पण घेतलेली आहे तिने. आणि खूप मजा केली खरं ही पुणे. ही बघा अशी थोडी झटकली ही अशी होते, मोठी होते. तर अशी लाईटीची तलवार एक आणलेली आहे. काय हो. आणि हे एक आणलेलं आहे, वरती जात असं फिरतं. हे ट्राय नाही केलेलं, बघूया आता मी ट्राय करते कसं फिरवायचं आहे ते. आणि एक ती लेझर लाईटची जी टॉर्च असतो तो सुद्धा घेतलेला आहे. बाबा हे दाखवा ना फिरून कसं आहे, कसं फिरवायचं असतं काय माहिती. विचारलं नाही ते असं गुंतवायचं आणि वर फिरवायचं आहे. तर ते पण आम्ही ट्राय करून बघणार आहे. आणि खूप जमलं आहे म्हणजे. आणि मी पण पाळण्यामध्ये बसले होते. आणि तो एक जो पाळणा आहे तो कोणता 4 यांचा एक तो पाळणा असतो तो, है ना. एक आधी एक गोल फिरतो आणि मध्ये 4 पाळणे असतात छोटे छोटे, ते फिरतात आतल्या आत. त्या पाळण्यामध्ये बसले होते आणि खूप डोकं दुखायला लागलं आहे त्याने. तर ते खूप डेंजर पाळणं आहे तो एक. आणि इहू ट्रेनमध्ये बसली होती, बाबा आणि इहू आहे ना, दोघेजण बसले होते ना. आज तुमच्यावर मी शेअर केलं आहे की जे संक्रांती स्पेशल आहे, तीळ आणि गुळाची आणि शेंगदाण्याची ती चिक्की तयार केली, ती तुमच्यावर शेअर केली. त्यानंतर परत जो रुटीन काय होतं तेही तुमच्यावर आज शेअर केलं. सिम्पलचं रुटीन होतं संक्रांत स्पेशल. हां काय लाईट लावलीस. आणि ठीक आहे, मेल्यामध्ये जास्त काही गर्दी नव्हती, कमी गर्दी होती कालपेक्षा जास्त. म्हणजे आज कमी गर्दी होती, काल खूपच गर्दी होते. अजून 2 दिवस चालेल. आणि मला अजून चक्कर येते खूप. ते मोठ्या पाळण्यामध्ये बसले त्यावेळेस काही वाटलं नाही, पण ते दुसऱ्या पाळण्यात बसले ना त्यानंतर मी कशातच बसले नाही आहे. हौस पूर्ण झाली माझी आज. चला आता हा इथेच व्हिडिओ एंड करते. खूप तुम्हाला नक्की आवडला असेल. हो आवडला असेल तर बरं थांब करते, ती जा ती दोघी राहा बरं. चला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. लाईफ एन्जॉय करा आणि स्वतःवर प्रेम करा. बाय बाय.